आम्ही 3 दिवस झाले आलो होतो. आम्ही खायचे राहायचे सगळे वांदे झाले. पावसाळी चालू आहे. तिथं प्रशासनाने कुठेही राज्य सोय केलेली नाही. कुठेही पडतं कुठेही झोपतं असं रस्त्यावर एकटं पण झोपतं. आणि हे आपले देव म्हणून पावलं आम्हाला ते कोणी दखल घेत नव्हते आमची. पण ह्यांनी आज सकाळपासून कमीत कमी 2 ते 3 हजार लोकांना नाश्ता आणि पाणी सोय केलेली आहे. त्यामुळे ह्यांचा मी मानाव्याचे आभार. किती मानावे एवढे उपकार आहेत, मोठे उपकार मराठा बांधव यांचे. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि सर्वांना आता आव्हान आहे की कोणी प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. की सर्व असे म्हणतात असं की सर्व मंडळांनी मराठा बांधवाला सहकार्याचे काम करावे हीच विनंती सगळ्यांना. कालपासून मराठा बांधव जे आहेत ते आझाद व्हायचे आंदोलन चालू आलेले आहेत. त्यांची सरकारने यासाठी आज धडाकेबाज युवा पक्षाच्या माध्यमातून मी समाजसेवक अमोल केंद्रे, उपाध्यक्ष रामपाल मोरे जे आहेत, प्रदीप गुप्ता जे आहेत, रंजन मोरे आहे, आमचे कार्याध्यक्ष आहेत अभयलाल दुबेजी, तसेच राजूभाई गुप्ता, अश्विनी केंद्रे आहे, अनिल मोरे आहेत. आणि सर्वांनी मिळून असा निश्चित केला होता की मराठा बांधवांना कुठे आपण हेल्प करायची. म्हणून आज आम्ही 2 ते 3 हजार लोकांचं तिथे नाश्ता आणि पाणी व्यवस्था करून त्यांना घेऊन आलो, वाटपही केलं. आज मी या माध्यमातून सांगू शकतो की जर सर्वात मोठी जात आणि सर्वात मोठा धर्म असेल तो माणुसकी धर्म आहे. आणि आज माणुसकी धर्म टिकवावा लागेल आपल्याला. मुंबईकरांना खास मी आवाहन करतो की त्यांनी ज्या आपल्या सामाजिक संस्था आहेत, ज्या संघटना आहेत, जे मंडळ आहेत, या सर्वांनी इथे येऊन या मराठा बांधवांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहावं. त्यांना लागल ती आवश्यकता नाश्ता असो जेवण असो आपण सर्वांनी पुरवण्यासाठी सहकार्य करावं. मी हात जोडून सर्वांना विनंती करतो. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।